त्यानंतर वैभव काटते वाटार आणि पैलवान एक चेटे भोर या ठिकाणी पैलवान मंडळी सुद्धा तयार राहायचं. मावडे गावचे हरिभाऊ दामगुडे या कुस्ती मैदानासाठी आलेले आहेत. त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 1961-62 साली कृपया यात्रा कमिटी शिष्टमंडळ यात्रा कमिटी सदस्य दिल्लीला गेलं होतं. ऐका जरा मंडळी, 1962 साली सांगलीचं शिष्टमंडळ दिल्लीला गेलं. त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्या शिष्टमंडळामध्ये आज या ठिकाणी शिष्टमंडळामध्ये कुस्तीवरती पाटील होते, हिंदकेसरी मारुती माने होते आणि त्यावेळेला दिल्लीमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये राजीव गांधींच्या ऑफिसमध्ये हे दिल्लीचं शिष्टमंडळ गेलं सांगलीचं आणि निकाल डावावर विजय झाला बाहेरची टांगणावर. आणि त्या शिष्टमंडळामध्ये दिल्लीचं सांगलीचं शिष्टमंडळ ऑफिसमध्ये गेलं आणि मारुती माने पैलवान बाहेर बसले. राजीव गांधी बाहेर आले आणि म्हणले हे कोण आहेत? आर पाटिल म्हणले ये तो है हिंद केसरी मारुति पहलवान, इन्होंने भारत को गोल्ड मेडल दिलाया. त्या क्षणाला राजीव गांधी त्यांना म्हणाले आप नाही खासदार, मारुती माने आज खासदार. म्हणजे ती काय करते बघा, खासदार करायचं होतं कुणाला आणि मारुती माने नुसते त्यांच्या बरोबर गेले दिल्लीला. राजीव गांधींनी त्यांना डायरेक्ट खासदार बनवलं. अशी ही कुस्ती आणि ही कुस्तीचं मैदान या ठिकाणी वाटारकरांचं मैदान एक नामांकित आणि शिस्त मैदान. पैलवान सोम काटसे वाटार आणि पैलवान सोम संतोष चव्हाण वेनवडी ही कुस्ती आकडे द्यायचे. दोंडीबा दरवाजी काटते यांनी कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचे आहे. चला लवकर, वेळ फार कमी आहे. चला सौजन्यवाले फटक्यावर कुस्ती लावून घ्या. हे जे कुस्तीला पुरस्कृत आहे आपलं नाव घेतल्यानंतर ताबडतोब मैदानामध्ये यायचंय आणि सगळे पोस्टरवरचे 4 नंबर पर्यंत कुस्तीचे सगळे पैलवानांनी कपडे काढून आतमध्ये यायचे. आता सगळे पैलवानांनी तयारी लागायचे. 1 नंबरचे पैलवान आले स्पेशल आपण आखाड्यामध्ये यायचे. प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी विनायक वालेकर आणि ओंकार वर्गाचे कानवडीचा पैलवान आपण आखाड्यामध्ये यायचे. प्रेक्षकांना सलामी देण्यासाठी आखाड्यामध्ये यायचे. चला घर 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 कुस्ती चालले. तन्मय तंबुटकर आणि सार्थक कानवडे बाराचा पैलवान 2 चपळ चित्ते आमने सामने लढतायत. डाव प्रति डाव. हे कुस्ती कोणी लावली? वैयक्तिक आहे का पोस्टरवर? हा थांबा 1 मिनिट, इकडे देतो गडबड करू. ही कुस्ती लागते. सोम मारुती काटते पैलवान सोम संतोष चव्हाण वेनवडी, धर्माजी दगडू काटपे यांच्या स्मरणार्थ दोंडीबा धर्माजी काटपे यांच्या वतीने ही कुस्ती लागली जाते. इनाम रुपये 21,000 कुस्ती लागणार आहे. बघा वाटार गावचा या ठिकाणी चपळ चित्त आलेला आहे. एक वाटारचा पैलवान म्हणून मागाशी म्हणलं आपल्या गावात एक असलं तयार करा. घरोघरी एक असं तयार झाला पाहिजे. काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. गल्लोगल्ली रावण तयार झाले मागाशी म्हणलं ते. एखाद्या रावणाने सीतेचा हात धरला तर आपलं एक बजरंग मध्ये आपल्या घरी तयार करा. या ठिकाणी कावडी गावचे गोळे आपल्या या ठिकाणी कुस्तीबद्दल आणि आपल्या आखाड्याबद्दल या ठिकाणी त्यांना 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त करायचंय. त्यांनी या ठिकाणी यायचंय. रामा घोडे. रामराम मंडळी, आज श्री काळभैरवनाथ देवाची यात्रेनिमित्त आज वाटारकरांनी निकाली कुस्त्यांचा जंगीबाई डाव प्रतिडाव करायचे, डावाची उधळण करायचे. प्रतिस्पर्धी जखमी होता कामा नये याची काळजी घ्यायची. आज वाटारी मान तालुका बोर आणि जिल्हा पुणे तन्मय कुस्ती करायची. बोर तालुक्यातला नामवंत कुस्ती मैदानात संपन्न होत आहे. बाबूशेठ कुस्ती. हा 2 मिनिटं. जरा यात्रा कमिटीसाठी मंडळी टाळ्या वाजवा, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. काय मैदान जोडलंय. 1 नंबरला इनाम रुपये
कुस्ती करा. 1 नंबरला हा 1 नंबरला इनाम रुपये 1 लाख. विनायक कोल्हेकर आणि ओंकार वर्गजे अशी काटा लढत आज वाटारच्या मैदानात संपन्न होणार आहे. अशा बऱ्याच जाहिरातीवरती कुस्त्या टिपल्यात. खरं वाटारकरांनी दाखवून दिला आज कुस्तीचा एक नामवंत भोर तालुक्यातील कुस्ती मैदान घेतलाय आणि निकार काढण्यात तलवत तुंगतकरचं नाव आक्रमक झाला तर तुंगत. शिवाजी बाबा शिवतरेचा पट्टा. काय कडकडीत कुस्त्या जोडल्यात गावकऱ्यांची इच्छा मारण्याचा